नमो नमः। मी वॅस्ट्रो गायत्री जोशी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आजचा जो विषय आहे तो आहे महाशिवरात्री। येणारी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 ला येते। ही येणारी महाशिवरात्री ग्रहांचा संयोग घेऊन येते। महाशिवरात्रीला शिव उपासना केली जाते। हे महाशिवरात्री पर्व आपण अगदी उत्साहाने साजरे करत असतो। तर येणारी महाशिवरात्री काहीतरी विशेष घेऊन येते, जसे ग्रहांचा संयोग घेऊन येते, त्रिग्रह एकत्र घेऊन येते। बुध, शनी आणि सूर्य हा एका राशीमध्येच म्हणजे कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहेत आणि असे ग्रह काही योग पण घडवत असतात। जसं की शनी कुंभ राशीमध्ये स्वराशीमध्ये असल्या कारणाने तो शश नावाचा योग घेऊन येतोय। सूर्य आणि बुध एकत्र कुंभ राशीला बसले असल्या कारणाने बुधादित्य नावाचा योग घडून येतोय। शुक्र जो धन आणि वैभवाचा कारक मानला जातो तो स्वराशीमध्ये उच्चेचा होतोय। असा हा ग्रह संयोग घेऊन येणारी महाशिवरात्री आपल्यासाठी सुद्धा लाभकारक व्हावी म्हणून आपण काही उपाय करायला हवेत। खरं पाहता महाशिवरात्रीला 4 प्रहरांचं फार महत्त्व असतं आणि या प्रहरामध्ये आपण शिव उपासना करायला हवी। तर जाणून घेऊया 4 प्रहर जे आहेत ते कधी पडणार आहेत। 26 फेब्रुवारीला संध्याकाळी हे 4 प्रहर सुरू होऊन 27 फेब्रुवारी सकाळपर्यंत पहाटेपर्यंत हे प्रहर असतील। तर पहिला जो प्रहर पडणार आहे तो 6:19 सुरू होऊन 9:26 असेल। दुसरा जो प्रहर असेल तो 9:26 सुरू होऊन 12:34 असेल। तिसरा जो प्रहर असेल तो 12:34 सुरू होऊन 3:41 असेल। चौथा जो प्रहर असेल तो 3:41 सुरू होऊन 6:48 असेल। आपण 4 प्रहर जाणून घेतलेत। तर आता जाणून घेऊयात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरात आपण शिवलिंगावरती कुठल्या गोष्टींनी अभिषेक करू शकतो। पहिल्या प्रहरामध्ये आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। दुसऱ्या प्रहरामध्ये आपल्याला दही घालून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। तिसऱ्या प्रहराला आपल्याला तुपाने अभिषेक करायचा आहे आणि चौथ्या प्रहराला आपल्याला सहदानी शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। खरं पाहता महाशिवरात्रीला अभिषेकाला फार महत्त्व दिलं जातं। त्याच कारणाने प्रत्येकाने आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक करून घ्यावा। महाशिवरात्रीला होणारे ग्रहसंयोग तर सांगितलेत। आता जाणून घेऊया प्रत्येक राशीने या महाशिवरात्रीला काय केल्याने त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळू शकतं। तर जाणून घेऊया 12 राशींविषयी। मेष राशीच्या व्यक्तींनी घरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा तुपाचा दिवा जो असेल तो रात्रभर तेवत असायला हवा। वृषभ राशीच्या व्यक्तींनी कणकेची शिवलिंग करून त्यावरती पाण्याचा अभिषेक करावा। 4 प्रहरामध्ये शिवलिंग जी असेल ते कणकेची बनवून त्यावरती जल अर्पण केल्याने त्याचा छान परिणाम तुम्हाला बघायला मिळेल। आणि ही शिवलिंग जी असेल ती 11च्या संख्येमध्ये असायला हवी। मिथुन राशीचे जे जातक असतील त्यांनी नंदी बैल जो असेल त्याला तुम्ही गवत द्यायचं आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनी गोड काही पदार्थाचं दान करायचं आहे। सिंह राशीच्या जातकांनी बेलपत्र घेऊन शिवलिंगावरती अर्पण करावं। कन्या राशिकाच्या जातकांनी चमेलीचं फूल आणि शमीपत्र वाहावं। तुळ राशिकाच्या जातकांनी घरी रुद्राभिषेक व महामृत्युंजयचा जप करावा। वृश्चिक राशिकाच्या जातकांनी शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करावा। धनुराशिकाच्या जातकांनी 4 प्रहरांची पूजा करावी। 4 प्रहरांची पूजा कशी करावी हे आपण आधीच सांगितले आहे, त्या प्रकारे तुम्ही करू शकता। मकर राशी ज्यांची असेल त्यांनी शिवलीलामृताचं पठण करावं। कुंभ राशी ज्यांची असेल त्यांनी तूप दान करावं आणि मीन राशी ज्यांची असेल त्यांनी बेलपत्र आणि चमेलीचं फूल जे आहे ते शिवलिंगावरती वाहावं। हे छोटे उपाय करून तुम्ही या येणाऱ्या महाशिवरात्रीचं फळ अधिक चांगलं घेऊ शकता। अशीच नवनवीन माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता। नमो नमः।